हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर आजचे दुपारचे जेवण काय आहे ते तुम्ही बघितलेलंच आहे. चना मसाला आणि बटाट्याची भाजी आहे. तर पटकन बनवूया आणि बघूया सुद्धा. तर भिजलेले हरभरे आणि बटाट्याची मी साल काढलेली आहे. ते एकत्रितपणेच मिक्सरला लावते. म्हणजे पटकन भाज्या होतात दोन्ही पण आणि खूप छान होतात. तर कुकर होईपर्यंत थोडंसं कांदा, टोमॅटो जे पण आपल्याला मसाल्याची तयारी करायची आहे ना, तर ती करून घेतली. तर इकडे छान हरभरे आणि बटाटे पण चांगले शिजलेले आहेत कुकरमुळे ना पटकन होतं आणि मग नंतर फक्त त्याला फ्राय तर करायचं असतं. त्याच्यामुळे असं एकत्रितपणे दोन्ही गोष्टी मी शिजवून घेते. कढई तापत आहे तोपर्यंत बटाटे जे आहेत ना असे थोडंसं नाही का कसंही तुम्ही हाताने जरी मॅश केलं तरी चालेल, पण थोडं-थोडं त्याचे काप करून घेते म्हणजे आपली जी पिवळी बटाट्याची भाजी असते ना, तर ती करण्यासाठी. आणि इकडे मसाला बघा कांदा तर कट केलेला आहे. टोमॅटो, अद्रक आणि लसूण एकत्रितपणे वाटून घ्यायचं म्हणजे ग्रेव्ही छान थिक बनते चना मसाल्याची. तर इकडे ह्याच्यामध्ये तेलात जिरी, मोहरी, कांदा कट केलेला, कढीपत्ता टाकायचा. हे चांगलं परतल्यानंतर याच्यात प्युरी टाकायची टोमॅटोची आणि हेही चांगलं मिक्स करून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत थोडंसं परतायचं आणि परत त्याच्यात सगळे मसाले टाकायचे. मसाल्यामध्ये बघा हळद, मीठ, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला टाकलेला आहे आणि घरचं जे काळं तिखट आहे की नाही, तर ते टाकलेलं आहे. या 3 मसाल्यांमध्येच माझ्या जेमतेम सगळ्याच भाज्या होतात आणि खूप दुसरं काही पॉकेटमधले मसाले वगैरे टाकायची गरज पडत नाही. मसाले तेलात परतले, पण थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे ते छान शिजले जातात आणि कलर पण छान येतो आणि मसाले छान शिजल्यामुळे मग भाजीला टेस्ट पण खूप छान येते. तर असं छान बघा ग्रेव्ही मस्त झालेली आहे. याच्यामध्येच मी एक छोटा बटाटा मॅश करून टाकते म्हणजे अजून आपलं चना मसाला जो आहे की नाही तसा थिक बनतो आणि खूप छान खायला सुद्धा लागतो. एकच टाकलेला आहे. मोठं असेल तर अर्धाच टाकायचा आणि लगेचच त्याच्यात जे पण हरभरे शिजवून घेतलेले होते की नाही ते पाण्यासकट टाकायचे आहेत. पाणी टाकून द्यायचं नाही, त्याच्यासकट टाकायचं आहे. आणि चना मसाला बघा तुम्हाला कशा भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत कशासोबत खायची त्यानुसार मग त्याची ग्रेव्ही किंवा पाणी टाकून कमी जास्त प्रमाणात ते घट्ट पातळ करायचं. मीडियमच ठेवायचं म्हणजे खूप घट्टही नाही करायचं दुसरा पनीरच्या ग्रेव्हीसारखं किंवा एकदम आमटीसारखं हेही नाही करायचं. थोडंसं मीडियम ठेवायचं. आता ती भाजी तिकडे उकळती ना तोपर्यंत इकडे तव्यात पटकन तेलात जिरी, मोहरी टाकायची, कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि म्हणजे हे जेमतेम जी फोडणी असते ना आपली त्याच्यातच पण खूप छान बनतं बटाट्याची भाजी. लसूण पण टाकलेला आहे मी ठेचून. दुसरे कुठलेही मसाले टाकायचे नाहीत. हळद टाकायची थोडी जास्त कारण की पिवळा बटाटा करायचा आहे आपल्याला. मी मिरची तुकडे करून टाकलेली आणि तरीसुद्धा ना फक्त चिमूटभरच लाल मिरची पावडर टाकायची कारण की मग मुलांसाठी स्पेशली करायची असेल तर थोडं कमी तिखटाची असेल ना तरी चालेल. कोथिंबीर टाकून घेतली मी चना मसाल्यावरती म्हणजे हरभऱ्याची जी भाजी केलेली आहे चना मसाला आणि बघू शकता मस्त झालेली आहे आणि अजून थोडी थंड झाली ना भाजी की थोडीशी अजून घट्टसर बनते. ती पण तुम्हाला शेवटी दिसेलच. तर इकडे छान ही फोडणी तयार झालेली आहे आणि लगेचच याच्यात थोडंसं लाल तिखट आणि थोडा गरम मसाला टाकला मी आणि बटाटे जे कट करून घेतलेले होते ते टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं, मिक्स करायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. झाली बटाट्याची भाजी. म्हणजे दोन्ही भाज्या एकसोबत होतात आणि अर्ध्या तासात होऊन जातं मग हे सगळं आणि पटकन चपात्या करून घ्यायच्या आणि भात खायचा असेल तर लावायचा. असं असतं दुपारचं माझं. पटकन आवरून घेते. तर बघा मस्त झालेली आहे एकदम भाजी आणि ही पण भाजी झाली. दोन्ही भाज्या झालेल्या आहेत. मीठ टाकायचं माझं राहिलं होतं इकडे. मी परत लक्षात आलं. मग सगळ्यात शेवटी टाकलं आणि मग परत 2 मिनिटं अजून झाकून ठेवलं. म्हणलं मीठ टाकलंय ना, तर थोडंसं हे व्हायला पाहिजे. तर अशा पटकन आणि एकदम झटपट होणाऱ्या 2 भाज्या आहेत. म्हणजे एकदाच कुकरला लावलं की नाही, की असं होऊन जातं आणि फक्त एकच भाजी खाण्यापेक्षा मग 2 भाज्या पण होतात. तर तुम्ही कशी करता चना मसाला ती पण मला सांगा. म्हणजे प्रत्येकाची पद्धत काहीतरी वेगळी असते ना, त्याच्यासाठी. तर दोन्ही भाज्या तर झालेल्या आहेत. आता चपात्या पटकन करून घेऊयात आणि खूप वेळ लागत नाही. कणिक जर रेडी असेल ना, तर एक 5 मिनिटात, 7 मिनिटात होऊन जातात. 5-7 चपात्या करायच्या, की झालं. कारण की आज मला भात नव्हता लावायचा. रात्रीच भात खाल्लेला होता. म्हणजे दिवसातून एका जरी टायमिंगला भात खाल्ला ना, तर मग दुपारी वगैरे मी काही बनवत नाही आणि स्पेशली 2 भाज्या असतील ना, तर चपात्याच करते. परत भाताच्या हे करत नाही मी. तर असं मस्त बघा चपात्या झालेल्या आहेत करून आणि बघू शकता घट्ट झालेली आहे थोडीशी थंड झाल्यानंतर चना मसाला, भात आणि काल रात्रीच मी गाजराचा हलवा पण करून ठेवलेला होता. जेव्हा मला वेळ भेटेल ना, तेव्हा मी असा हलवा करून ठेवते. सोबत कांदा पण आहे आणि ताक पण आहे. तर असं मस्त एकदम सिंपल पण पटकन होणारं आणि तरीसुद्धा खूप चविष्ट असं घरचं जेवण आहे. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते मला नक्की कमेंट करून सांगा. या जेवायला सगळेजण. धन्यवाद.